आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल आहेत। सर, काय सांगाल, विधिमंडळामध्ये येण्याचं अखेर तुमचं स्वप्न पूर्ण झालं। आता अधिवेशनाचा 4था दिवस आहे, एकूण काय सांगाल? आम्ही अंधेरी पूर्व हा विधानसभेतून येतोय। अंधेरी पूर्व हा एक औद्योगिक नगरी असल्यामुळे इथे ट्रॅफिकची समस्या जास्त आहे। तिथे MIDC आहेत आणि इंडस्ट्री एरिया जास्त असल्यामुळे जवळजवळ 6 लाख लोक बाहेरून रोजगारासाठी आणि बिझनेस निमित्त येत असतात, म्हणून ट्रॅफिकची समस्या जास्त आहे। म्हणून आज विधिमंडळात मी अध्यक्षासमोर माझं मत मांडलं की अंधेरी पूर्व विधानसभेत जवळजवळ 12 DP रोड हा ब्लॉकेज आहे। त्याच्यावर बाधित लोकांना अंधेरीतच घर देऊन ते DP रोड मोकळा करावा आणि DP रोड 12 मोकळं झालं की ट्रॅफिकची समस्या सुटेल। दुसरा मुद्दा, माझ्या विधानसभेत अंधेरी पूर्व विधानसभेत एकही शासकीय रुग्णालय नसल्यामुळे गोरगरिबांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। कुपरला जा किंवा भगवतीला बोरिवलीला जा, पण ते आमच्या इकडे 7 हिल म्हणून एक हॉस्पिटल आहे, त्यांना शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी आणि शासनाने हॉस्पिटल चालवावी अशी विनंती मी आज अध्यक्ष महोदयासमोर केलेली आहे। आणि एक मुद्दा तिसरा जे आमच्याकडे आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत तेही मांडले आहे। ट्रॅफिक, शासकीय रुग्णालय आणि महिला बचत गटांना फॉर्म 8 महिने आधी मुंबई महानगरपालिकेने भरलेले। फॉर्म भरून त्याची लॉटरी झाली, लाभार्थी महिला ठरल्या, पण अजून ते वस्तूचे वाटप महानगरपालिकेने केलेलं नाहीत। तर जर वस्तू वाटप झालं तर गोरगरीब महिलांना त्याच्यावरून रोजगार उपलब्ध होईल, लोक मजबूत होईल, लोकांचे काम होईल अशी विनंती आम्ही आज अध्यक्ष महोदयासमोर केली। तर पुढील 5 वर्षामध्ये काय विजन असणार आहे तुमच्या अंधेरी या तुमच्या मतदारसंघासाठी, नागरिकांसाठी? मी 3 व्यसन घेऊन पुढे चाललो आहे। आमच्या अंधेरी पूर्व हा विधानसभेत एक शासकीय रुग्णालय असले पाहिजे, लोकांना मुक्त इलाज झाला पाहिजे, हा माझा विजन आहे। ट्रॅफिक मुक्त अंधेरी, म्हणजे अंधेरीत कुठेही फिरा ट्रॅफिक नाही आली पाहिजे। 2 विषय। तिसरा, टँकर मुक्त अंधेरी। अंधेरी पूर्व हा पाण्याचा प्रश्न मी एक कुठेही ठेवू देणार नाही। हा 3 विषय घेऊन आता सध्या मी पुढे चाललो। तुम्ही नवनिर्वाचित आमदार आहात, पहिल्यांदाच या सगळ्या विधिमंडळ परिसरामध्ये आलेला आहात, येऊन 4था दिवस आहे, पण सातत्याने विधिमंडळाच्या परिसरामध्ये विरोध आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। तुम्ही याकडे कसं बघता? EVMचा प्रश्न असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे अवमान जसं ते म्हणत आहेत की अमितशाहींनी केला, त्या सगळ्या मुद्द्याकडे तुम्ही एक सत्ताधाऱ्यातले आमदार म्हणून कसं बघता? माझं असं मत आहे की विरोध करायचं म्हणून विरोध नाही करायचं। काय चुकीचं केलं असेल शासनाने तर जरूर विरोध करावा, पण नुसता मीडियामध्ये यायचा विरोध करायचा त्याचा काय अर्थ नाही। आपापला विधानसभेत जाऊन कामं केलं पाहिजे, विधानसभेचे मुद्दे इथे मांडलं पाहिजे आणि शासनाचा लाभ आपला शेवटच्या मतदारापर्यंत कसं पोहोचेल याचे प्रयत्न केले पाहिजे। शेवटचा माझा प्रश्न आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी की शिवसेना ही संधी तुम्हाला जी दिली गेली, शेवटी तुम्ही इच्छुक होतात भारतीय जनता पार्टीकडनं आणि ऐन टायमाला शिवसेनेकडे ती संधी मिळाली, हे नेमकं कसं घडलं काय? आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी दोघे आमचे नेते आहेत। दोघे नेत्यांनी ठरवलं की मुरजी पटेलला इथून लढवायचं आणि माझी अंधेरी मायबाप जनताने मला आशीर्वाद दिला आणि माता इथे पाठवलं। हा ऋण मी अंधेरीकरांचे कधी विसरू शकत नाही। अंधेरीसाठी अहोरात्र मेहनत करून त्यांनी सेवा करेल। हे होते शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर।